परंतु काही दिवसापासून हा बाजार कुठेतरी बाहेर स्थलांतर करायचा अशा प्रकारचं षडयंत्र मुरुड येथील जनावरांचा बाजार ही व्यापाऱ्यांना आवाहन करतो, जरी काही थोड्या छोट्या मोठ्या काही चुका झाल्या असतील, मुरुडच्या गुत्तेदार आहे किंवा आमच्या कोणी कर्मचाऱ्यांनी जर काही केलं असेल तर निश्चितपणे भविष्यात या गोष्टी होणार नाहीत। आपणाला कोणी त्रास करत असेल, अधिकचे पैसे मागत असेल तर मी माझा नंबर आपल्याकडे देतो, या नंबरवरती संपर्क करा। आपल्याला निश्चितपणे कुठल्याही मुरुड बाजार आम्ही इथं आठवडी भरविणार आणि बारके जे चिठ्ठीवाले आहेत बारक्या व्यापाऱ्याला सोडलेत, हे चिठ्ठीवाले बंद करून टाकले ग्रामपंचायतने। हे चिठ्ठीवाले आम्हाला लय सोडले तर बार घेते पोलीस एंट्री पोलीसवाले घेते 100 कुठं बी घेते, इथंच म्हणून नाही किती घेते लगाला म्हणून नाही 100 रुपये गाडीला घेते ती। हां आणखीन काय अडचण? अडचण काही नाही आम्हाला, एवढं चिठ्ठीवालेत मधले चिठ्ठीवाले तेवढे सोडलेत। एक चिठ्ठीवाला आहे ती बरोबर घेऊन आला, ती बी। ग्रामपंचायतकडे काय मागणी आहे तुमची? ग्रामपंचायत काय पाणी हौद फिवद हीच मागणी ना आमची, दुसरी काय मागणी। गेल्यात की बक्कळबाऱ्या गेल्यात 2-3 वर्षात तर लई लुटलं शेळ्याचं। हे पार्टी लोक बंद करणे मधले चोरीचे, हे मधले ती काय म्हणते ती पत्ते राहते ते हलीवारी करायची, ती बी मध्ये येऊ द्यायचे नाही। म्हणजे व्यापाऱ्याचे किशे हाणल्या जाते, काही बी होतंय, सुरक्षा नाही असं सुरक्षा नाही। हां मुरुड येथील जनावरांचा बाजार ही जवळपास 70 ते 75 वर्षापासून मोठ्या प्रमाणात बाजार भरतो आणि या बाजारामध्ये जवळपास बाहेरच्या राज्यातून अनेक गाड्या या ठिकाणी येतात। करोडोचा व्यवहार या बाजारामध्ये होतो। परंतु काही दिवसापासून हा बाजार कुठेतरी बाहेर स्थलांतर करायचा अशा प्रकारचं षडयंत्र, त्याच्यामुळं आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीनं मी व्यापाऱ्यांना आवाहन करतो, जरी काही थोड्या छोट्या मोठ्या काही चुका झाल्या असतील, मुरुडच्या गुत्तेदार आहे किंवा आमच्या कोणी कर्मचाऱ्यांनी जर काही केलं असेल तर निश्चितपणे भविष्यात या गोष्टी होणार नाहीत। आपणाला कोणी त्रास करत असेल, अधिकचे पैसे मागत असेल तर मी माझा नंबर आपल्याकडे देतो, या नंबरवरती संपर्क करा। आपल्याला निश्चितपणे कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीनं घेत आहोत। आता तशा अनेक मूलभूत सुविधासुद्धा त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे। उदाहरणार्थ पाण्याचा एक विषय आहे, बाकी पोलीसची एंट्रीचा एक विषय आहे, अशा अनेक काही अडचणी त्या ठिकाणी निर्माण व्यापाऱ्यांना होतात। या भविष्यात आपण ह्या अडचणी होणार नाहीत अशा पद्धतीचं मी आपणा सर्वांना मी नम्र आवाहन करतो। आपण सुरळीतपणे या मुरुड शहरामध्ये आपण येऊन या ठिकाणी आपला व्यापार निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं करावा। ग्रामपंचायत आपल्या पाठीशी 100% खंबीरपणे उभा राहील। कुठंही तुम्हाला थोडंसं काही त्रास झाला असं वाटलं तर संबंधित ग्रामपंचायत आमचं शिवाजी महाराज चौकामध्येच ग्रामपंचायत ऑफिस आहे, ऑफिसमध्ये या किंवा या ठिकाणी माझा मोबाईल नंबर आपल्याकडे देतो वैयक्तिक। आपण कधीही केव्हाही अर्ध्या रात्री जरी तुम्हाला काय अडचण पडली बाजारमध्ये तर मला माझ्याशी कॉन्टॅक्ट करा, मी 100% तुमच्या पाठीशी आहे। या मुरुड शहरामध्ये आपण येत असताना, या ठिकाणी व्यापार करत असताना आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता निश्चितपणे ग्रामपंचायतीच्या पातळीवर घेण्यात येईल। तरी सर्व व्यापारी बांधवांना, शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की मुरुडमधला जो बाजार आहे तो बाजार अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण चालवावा। आपल्याला निश्चितपणे कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही या प्रकारची दक्षता आम्ही निश्चितपणे ग्रामपंचायतीच्या वतीनं घेऊ।